श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना. तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या अंगणातली, तुमच्या कुंडीतली, तुमच्या वृंदावनातली तुळस तुम्हाला अशीच मोठी करायची असेल तर साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा शेंडाला ह्या मंजुळा येतात की नाही, तेव्हा त्या तुम्हाला तोडून टाकायच्या म्हणजे तुम्ही एकतर तुळशीच्या खोडामध्ये टाकू शकता किंवा त्या वाळून तुम्ही त्याची पावडर करून खोकला झाल्यावरती त्याच्यातही तुम्ही मधामध्ये खाऊ शकता किंवा एक ग्लास पाणी उकळून त्याच्यामध्ये 1 चमचा ही मंजुळांची पूड टाकून तेही तुम्ही पिऊ शकता. याने छान प्रकारे आराम आपल्याला मिळतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर गुणकारी आहे ही आपली तुळस. आणि ही कृष्ण तुळस आहे, तुम्ही बघू शकता किती छानपैकी मस्त बहरलेली आहे. तिची हाईट माझ्या कमरेपेक्षा जास्त आहे, कारण मी जेव्हा जेव्हा तिला मंजुळा येतात तेव्हा तेव्हा मी ते तोडून टाकते. अशी तोडून खाली तुळशीच्या खोडामध्ये टाकते, नाही तर मला जमलं तर मी त्या वाळून त्याची भुगी करून ठेवते. तर हे बघा किती मस्त झालेली आहे ही तुळस. बऱ्याचशा जणींचा, माझ्या ताईंचा प्रॉब्लेम आहे की त्यांची तुळस फक्त एकच काडीवर जाते आणि नंतर तिला फांद्या फुटत नाही. त्याचं कारण एकच आहे की तुम्ही मंजुळा आल्यावरती त्या तोडत नाही. तर जेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या मंजुळा येताना दिसल्या तर तेव्हाच तुम्ही त्या तोडून ठेवायच्या आहे, आणि जेणेकरून जिथे तुम्ही ते शेंडा तोडता मंजुळ्याचा तिथून 3 ते 4 ठिकाणी आपल्या तुळशी फुटल्या जातात. तर एका फांदीला अक्षरशः 20-20, 25-25 शेंडे आहेत. तुम्ही बघा, मोजताही येणार नाही एवढे शेंडे आहेत. आणि माझ्या दोन्ही हातांच्या याच्यामध्ये बसणार नाही एवढी मोठी ही तुळस आहे. मी तिची खूप रखड ठेवते. तर हे बघा किती साऱ्या मंजुळा मी हातात तोडून घेतलेल्या आहे. बाजूला मी बाकीच्या ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जमलं तर काही वर शेंडे वाढतात, त्याच्यानंतर काही वाळलेल्या काड्या राहतात. त्या वाळलेल्या काड्याही तुम्ही तोडून घ्यायच्या आहे. तुम्हाला जिथं जिथं दिसतील छोट्या छोट्या काड्या, त्या कुठंही अशा तुम्हाला फेकायच्या नाही आहे. तर चला, आता मीही त्या काड्या तोडायला घेत आहे. तर तुम्ही बघू शकता खाली कशा वाळलेल्या काड्या आहेत त्या आता पटापट मी तोडते आणि त्याही वाळून या काड्यांचीही मी भुगी करून ठेवणार आहे, कारण या भुगींचा खूप सारा उपयोग मला होतो. तर हे बघा, काही आंबट वल्ल्या आहेत, तर काही पूर्ण कडक वाळलेल्या आहेत. आता एक एक करून सगळ्या मी वाळलेल्या काड्या तोडते. तर तुम्हीही असंच करत जा. तुम्हाला तुमची जर तुळस अंगणातली मोठी अशी बहरलेली वाटली पाहिजे. आणि हो, बरेचसे म्हणतात की तुळस जर बहरली तर आपल्या घरामध्ये धनधान्याची, पैशाची काही कमतरता होत नाही. तर हो, हे सत्य आहे. जास्त काही नाही, पण मला जितकं लागतं तेवढं. ही जी तुळस माता आहे ही लक्ष्मीचं स्वरूप आहे. हे आल्यामुळं सगळं माझं व्यवस्थित चाललेलं आहे. तर मी बघा एवढ्या साऱ्या काड्या तोडून घेतलेल्या आहेत. आता ह्या काड्या मी उन्हात टाकणार आहे. तर तुम्ही नक्की असंच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.